रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाच्या शिवसेनेतील संभाव्य युतीच्या चर्चांना वेग आला आहे। या पार्श्वभूमीवर राज्याचे रोजगार हमी योजना तथा फलोत्पादन मंत्री आणि शिंदे गटाचे रायगड जिल्ह्यातील प्रमुख नेते भरतशेठ गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे। गोगावले यांनी युतीबाबतचा अंतिम निर्णय पक्ष नेतृत्वावर सोपवला असून ते कोणताही निर्णय घेतला तरी आपण त्यानुसार काम करू असं स्पष्ट केलंय। संभाव्य युतीच्या चर्चांवर बोलताना मंत्री भरत गोगावले म्हणाले, रायगडमध्ये महायुतीच्या हितासाठी जे योग्य ठरेल तो निर्णय पक्ष नेतृत्व घेईल। आम्ही पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाला बांधील आहोत। त्यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी सोबतच्या चर्चेला अधिक औपचारिक स्वरूप येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने पुढील काही दिवसात रायगडमध्ये राजकीय हालचाली आणखी वेग घेतील अशी चिन्ह आहेत। आगामी काळात महायुतीतील ताळमेळ आणि युतीची समीकरणं कशी जुळतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। पहिलं तर आमचं युतीमध्ये लढण्याचं आमचं मानस आहे। काही ठिकाणी अपवाद परिस्थिती निर्माण होऊ शकते युतीसाठी, पण हरकत नाही आहे। प्रत्येक पक्षाला प्रत्येकाची पद्धत आहे त्याप्रमाणे जाणार, परंतु आमच्या नेते मंडळींचं म्हणणं आहे की शक्यतो आपण युतीमध्ये लढावं आणि आम्ही पण तसा प्रस्ताव ठेवलेला आहे की जर युतीमध्ये लढायचं आहे तर आपले 7 आमदार आहेत आणि 7 आमदार युतीमधले आहेत। मग त्या युतीमधल्या 7 आमदारांमध्ये जर डिवाइड बाय केलं तर 59 उमेदवार सीट आहे जिल्हा परिषदच्या। त्या 59 सीटमध्ये जर आजची स्थिती जर एका आमदाराला पकडले तर 8 येतात आणि 3 उरतात। 3 पक्षांनी एक घ्यावी असं आमचं समीकरण होतं। हा प्रस्ताव आम्ही ठेवलेला आहे। कोणाला किती मान्य होईल नाही होईल हा भाग वेगळा आहे, परंतु असं नको वाटायला की कोणीच प्रस्ताव काय ठेवला नाही। एक मंत्री म्हणून आमचं कर्तव्य होतं आणि आम्ही आमचे 3 आमदार आमचे पदाधिकारी बसून थोडंसं साधक बाधक चर्चा केली। आता हा प्रस्ताव आम्ही समोर दिलेला आहे, पाठवलेला आहे, परंतु अजून आमची 3 मंडळीची मीटिंग काय झालेली नाही, होणार आहे। परंतु आम्ही प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून हा प्रस्ताव दिलेला आहे। आता बघूया, वरिष्ठांना पण आम्ही आता ही गोष्ट सांगणार आहोत। वरिष्ठांनी जर त्याची दखल घेऊन जर ठरवलं तर काय अडचण नाही, तर सगळ्या सीट आम्ही 3 पक्षाचे काढू शकतो आणि त्या प्रकारे आम्ही सांगू शकतो। सगळ्याच ठिकाणी इच्छुकांची भाऊगर्दी झालेली आहे, कारण वातावरण चांगलं आहे। आम्ही कामं करतो, लोकांना जर तुम्ही बघता एवढ्या लोकांना रोज सामोरं जातोय आणि याच्यामध्ये आम्ही मदत सगळं आमचे चालूच असते। तर त्या अनुषंगाने लोकांना माहिती आहे आम्ही काम करणारी मंडळी आहोत। एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आणि मग आमचं कर्तव्य बनतं। जेव्हा पक्षाने आम्हाला मोठं केलं तेव्हा आम्हाला कार्यकर्त्यांना पण मोठं करणं सर्वप्राप्त आहे आणि त्या लोकांना कल्पना आहे जे काही कोण आम्ही उमेदवार देऊ त्याला निवडून आणण्याचं काम आमचे मतदार बांधव कार्यकर्ते पदाधिकारी करतील आणि म्हणून करता भाऊगर्दी वाढलेली आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, महाड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।